चांदशैली घाटात मृत्यू तांडव, 8 भाविकांचा अस्तंबा यात्रेतून परतताना दुर्दैवी मृत्यू. नंदुरबार जिल्हा हादरलाय. अस्तंबा ऋषी यात्रेतून परतणाऱ्या भाविकांचा टेम्पो चांदशैली घाटात दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू तर 15हून अधिक जण गंभीर जखमी झाल्यात. हा भीषण अपघात धनत्रयोदशीच्या दिवशी घडल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. तडोदा गावातील चांदशैली घाटात भाविकांचा मारुती सुपर कॅरी टेम्पो MH39A 1123 घाट उतरत असताना चालकाचा ताबा सुटला आणि क्षणातच वाहन खोल दरीत कोसळले. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला आणि भाविकांचा मृतदेह दरीत विखुरला. या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये भूषण गोसावी वय 28 घोटाणे, पवन मिस्त्री वय 25, बापू धनगर वय 25, गणेश संजय भिलाव नंदुरबार यासह 4 इतर भाविकांचा समावेश आहे. जखमींमध्ये दिनेश सतीलाल ठाकरे कोल्दे, कृष्णा अशोक मिस्त्री घोटाणे, रविराज ठाकरे वालदा, कृष्णा पाडवी वालदा, प्रवीण पाडवी वालदा, अर्जुन चुनीलाल सोनावणे तडोदा, कार्तिक योगेश थोरात तडोदा, राहुल रायसिंग ठाकरे समशेरपूर, दीपक हिम्मत गोसावी घोटाणे, सागर सुदाम पाटील घोटाणे, सागर राजू ठाकरे समशेरपूर, नमन मुकेश गायकवाड तडोदा, जयेंद्र महेंद्र मिस्त्री, जयेश महेंद्र मिस्त्री घोटाणे, गणेश सुभाष गोसावी घोटाणे आदींचा समावेश आहे. या जखमींमध्ये कोडदे, घोटाणे, बालदा आणि तडोदा परिसरातील भाविकांचा समावेश असून त्यांच्यावर तडोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू. रुग्णवाहिका वाहन चालक अण्णा पाटील, रोहन गुरव आणि पप्पू गुरव यांनी जीवाची पर्वा न करता जखमींना दरीतून बाहेर काढून रुग्णालयात पोहोचविले. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश वडवी यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. राजकीय आणि प्रशासनिक मदतकार्यही तत्परतेने सुरू. आमदार राजेश पाडवी यांच्या माध्यमातून मदतकार्य राबविण्यात आले. डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तडोदा उपजिल्हा रुग्णालयात जखमींची भेट घेतली. रुग्ण सहाय्यता केंद्राचे सदस्य योगेश मराठे, केसरसिंग क्षत्रिय, चेतन शर्मा, विनोद माडी, अमन जोहरी, रोहन माडी, मुकेश बिरारे यांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य केले. धनत्रयोदशीच्या दिवशीची दुर्घटना घडल्याने भाविकांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. अस्तंबा ऋषी यात्रा ही सातपुड्याच्या डोंगरातून भाविकांनी पदयात्रा करत घेतलेली श्रद्धेची परंपरा आहे. मात्र श्रद्धेचा प्रवास आज शोकांतिका ठरलाय. चांदशैली घाटातील दयनीय स्थितीत जबाबदार कोण? अनेकांचे जीव घेतलेला हा घाट आजही जीवघेणा का ठरत आहे? प्रशासन जागे होईल का की अशा आणखी दुर्घटना होऊनच संवेदनशीलता जागृत होणार? परिवर्तन 24 न्यूज कडून सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी.